पावली रामकृष्ण हरी, मी आहे पंढरीच्या वाटेवर आणि आजचा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम नातेपुते या गावी असणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात हे नातेपुते गाव आहे आणि या गावामध्ये एक महादेवाचं मंदिर आहे, त्याला गिरिजापती मंदिर असं म्हटलं जातं। असं बोललं जातं की महादेव आणि पार्वती यांचा विवाह इथे संपन्न झाला आणि त्यानंतर इथं या ठिकाणी जोपर्यंत या मंदिरामध्ये एक विवाह सोहळा पार पडत नाही त्यानंतर या भागात आणि पंचक्रोशीमध्ये लग्न केले जात नाहीत। पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। आणि साधारण जी लग्नाची तुम्ही कहाणी सांगितली तर ते कुठले पाटील असतात आणि काय इथे मुलांमुलांमध्येच विवाह केला जातो, काय पद्धत आहे? माळशिरसचा पाटील नवरदेवाचा मान आहे आणि नातेपुतेचा पाटील नवरीचा मान आहे। त्यावेळेला त्यांचा पोशाख साधा असतो, शिवदा फक्त मान दिला असतो, कारण मूर्तिरूप या ठिकाणी पालखीत असतं, ज्यांना मानाने ते लग्न लागतं। असं इथला मान आहे दोन्ही पाटलांचा। आणि इथला विवाह सोहळा पार पडल्यानंतर जिकडचे लग्न वगैरे मुलामुलींची जुळतात। इथला विवाह झाल्यानंतर शिवणापुरात हळद लागते, नातेपुत्यात लग्न, मांडव्यात मांडव, वेळापुरात वारात, आणि नंतर तिथून वैशाखात इतर सगळ्या लोकांची लग्न सुरू होतात। बरं, मग ज्यांचे लग्न होत नाहीत ते पण असे या महादेवाच्या मंदिराला भेट देतात मुलं मुली, हे खरंय का? खरं आहे की खरं आहे। ते देतात, ते त्या पदर करतात, त्या अक्षता घेतात पडलेल्या, आणि त्याच्या पदरात अक्षता पडल्या त्या अक्षता खातात, त्यानंतर त्यांचं लग्न मग जुळतं। म्हणजे ज्या मुलांचे लग्न नाही झाले ते गिरिजापतीचा दर्शन घेतात आणि त्यांच्या कृपेने ते ज्यांची लग्न होतात, असे इथले आख्यायिका आहे। नक्कीच। तर हे होते या मंदिराचे पुजारी बाबा। या बाबांनी आपल्याला मंदिराबद्दल थोडक्यात माहिती दिली। जी लग्नाची परंपरा आहे आणि माळशिरसचे पाटील आणि नातेपुतेचे पाटील हे दोन्ही या ठिकाणी आपल्या मुलांचं लग्न लावतात, म्हणजे ही ॲक्च्युअलमध्ये ते लग्न नसतं तर एक औपचारिकता असतो आणि ती एक परंपरा आहे, त्यानुसार या ठिकाणी विवाह पार पडतो आणि त्यानंतरच या भागातील पंचक्रोशीतील मुलांचे लग्न लागायला सुरुवात होते, अशी या मंदिराची आख्यायिका आहे आणि या ठिकाणचे नागरिक आपल्याशी बोलतात। मात्र हे अतिशय सुरेख असं मंदिर आहे आणि ऐतिहासिक देखील या मंदिराला पार्श्वभूमी आहे। या मंदिराचा प्रत्येक भाग, आता जिथे मी उभा आहे इथे सुद्धा तोडण्याचा प्रयत्न झाला, तिकडे नंदीची शिंगोटी तोडण्यात आली, अनेक ठिकाणी पिंडीचं तोडण्यात आलेल्या आहेत। पलीकडे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी देखील तोडफोड या मंदिर परिसरात केलेली आहे। यामुळे या गावाने हे वारी तर पाहतच हे गाव, मात्र या गावाने अनेक लढाया पाहिलेल्या आहेत, लढाया सहन केलेल्या आहेत, अन्याय सहन केलेला आहे आणि त्याचंच हे एक उदाहरण आहे। वारीच्या वाटेवरील इतर ज्या काही घडामोडी असतील त्या तर आपण लेट्सअप मराठीच्या माध्यमातून तुम्ही पाहतच राहता, मात्र ज्या काही इतर गोष्टी असतील त्या देखील दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे। वारीच्या वाटेवरून विष्णू सानप, लेट्सअप मराठी, नातेपुते। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।